हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही टायटलमध्ये बघितलंच असेल, आजचा व्हिडिओ हा क्लिनिंग रिलेटेड असणार आहे. तर सकाळी घराची क्लिनिंग करून मी स्वयंपाक करून घेतला आहे. स्वयंपाकामध्ये आज मी गंगाफळची भाजी, वरण, भात आणि चपात्या केल्या आहे. या छोट्या कढईमध्ये मी अव्यांसाठी कमी मिरचीची भाजी बनवते आहे. आता जेवण करून पटापट क्लिनिंगला लागायचं आहे. तर आता वाजले आहे 11. सकाळची सर्व कामे आवरून अव्यांना झोपवून मी लागली आहे किचनच्या क्लिनिंगसाठी. तर क्लिनिंगची सुरुवात करते मी घासलेली भांडी ठेवण्याच्या बास्केटपासून. इथे कॅमेरामध्ये तुम्हाला दिसते आहे की नाही माहिती नाही, पण याला खालच्या साईडनी पाण्याचा चिकटपणा लागलेला आहे आणि हा चिकटपणा दूर करण्यासाठी मी आपले साधे डिशवॉश लिक्विडच घेते. बास्केट मी आठवड्यातून एकदा किंवा निदान 2 आठवड्यातून एकदा तरी क्लीन करत असते. जर बास्केट घाण असेल तर भांडे किती स्वच्छ धुवून त्याचा फायदा नाही. इथं मी बास्केटला आतल्या बाहेरच्या साईडनी छान घासून घेते आहे आणि त्यानंतर बास्केट पाण्याने स्वच्छ धुवून घेते. ही बास्केट झाली आहे आता क्लीन. आता पटापट भांडी धुवून ठेवते आणि बास्केट बाहेर सुकायला ठेवते. या बास्केटला खाली ट्रे नसल्यामुळे भांड्यामधील पाणी सर्व ओट्यावरती साचते आणि त्या पाण्यातील क्षाराचे ओट्यावरती डाग पडतात. म्हणून ही बास्केट मी डेली बाहेर सुकायला ठेवते. यामुळे माझ्या किचनमध्ये गर्दी होत नाही आणि भांडी पण लवकर सुकतात. आणि आता मी क्लीन करणार आहे हे ऑर्गनायझर. हे मी ॲमेझॉनवरून घेतले आहे. तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. याला मी महिन्यातून एकदा क्लीन करत असते. आधी मी सर्व माझी तेला तुपाची मिठाची सर्व भांडी बाहेर काढून घेते. तुम्ही बघू शकता किती घाण झाले आहे हे. तर माझा वॉटर व्हिनेगरवाला स्प्रे संपला होता म्हणून मी ते नव्याने पुन्हा बनवते. त्यामध्ये मी हाफ वॉटर आणि हाफ व्हिनेगर ॲड करते. व्हिनेगरचा आंबट स्मेल जाण्यासाठी यामध्ये मी रोज इसेन्शियल ऑइल ॲड करते आहे आणि आता यामध्ये 3 ते 4 ड्रॉप डिशवॉश लिक्विड ॲड करते आहे. स्प्रे बॉटलचे झाकण बंद करून याला छान मिक्स करून घेते. या ऑर्गनायझरमध्ये मी प्लॅस्टिकच्या शीट टाकल्या होत्या जेणेकरून काही ऑइल वगैरे सांडले या कचरा तो या शीटवरतीच सांडला जातो. क्लीन करताना ह्या शीट आधी मी डिशवॉश लिक्विडने छान क्लीन करून घेते. त्यामुळे मला एवढे ऑर्गनायझर फारसे क्लीन करावं लागत नाही. या शीटला क्लीन करून मी यांना उन्हामध्ये सुकायला घालते. त्यानंतर ऑर्गनायझरमध्ये मी हा एक मोठा कप ठेवला होता. याला सुद्धा मी स्वच्छ धुवून घेते. त्यासोबतच माझी मिठाची बरणीसुद्धा होती. त्याला सुद्धा मी छान घासून धुवून घेते. त्यानंतर या ऑर्गनायझरवरती मी वॉटर व्हिनेगरवाला स्प्रे मारून घेते आणि त्याला कपड्याने स्वच्छ पुसून घेते. इथे पुसण्यासाठी मी मायक्रोफायबर क्लॉथ यूज करते. यामुळे अगदी स्वच्छ पुसल्या जाते. याला मी साईडने सुद्धा पुसून घेते. थोडीफार धूळ असेल ती सुद्धा निघून जाते. इथं माझ्या हस्बंडनी खूप सारा भाजीपाला आणून ठेवला होता. ती तो आतमध्ये सर्व ठेवून देते. भाजीपाल्यामध्ये आणली आहे अंडी. अंडी आम्ही डेली खातो त्यामुळे आम्हाला लागतातच. त्यानंतर इथे आहे हा भोपळा, कारली, ही काकडी आहे, बटाटे, त्यानंतर टोमॅटो, गवारीच्या शेंगा आणि केळी ही सुद्धा डेली लागतात. आता डायनिंग टेबलकडे आलीच आहे तर म्हटलं हा सुद्धा क्लीन करून घेऊया. त्यासाठी टेबलवरील सर्व कचरा काढून घेतला. मी नेहमी टेबलला व्हिनेगर वॉटर सोल्युशननीच क्लीन करते, पण आज थोडी डीप क्लिनिंग करणार आहे. त्यासाठी टेबलवरती मी बेकिंग सोडा टाकला. त्यावरती मी 1 लिंबू पिळून घेते आहे आणि त्यासोबतच वॉटर व्हिनेगरवाला स्प्रेसुद्धा मारते. याला स्क्रबरनी छान हळूवार घासून घेते. इथं माझे स्क्रबर फार हार्श नाही आहे. इथं मी टेबल क्लीन करत नसून टेबलवरती प्लॅस्टिकची कवर आहे ती क्लीन करते आहे. घासून झाल्यानंतर याला मायक्रोफायबर क्लॉथनी स्वच्छ पुसून घेते.
इकडे माझे ऑर्गनायझर सुकले आहे, यामध्ये पण शीट टाकून मी त्यावरती सर्व सामान ठेवून घेते. यानंतर गॅसला सुद्धा डिशवॉश लिक्विडनी घासून घेते. गॅसला मी डेली घासते. यानंतर आता नंबर आहे चिमणीचा. चिमणीसुद्धा महिन्यातून मी एकदा क्लीन करते. चिमणीच्या या ट्रेमध्ये खूप ऑइल साचते. चिमणी असल्यामुळे घरात फारसा चिकटपणा होत नाही. फ्रेंडच्या घरात राहत असताना माझ्याकडे चिमणी नव्हती, त्यामुळे जे काही बाहेरचे जे डबे वगैरे आहेत त्यावरती खूप चिकटपणा साचायचा. त्यामुळे चिमणी तर मस्ट आहे. इथे चिमणीला सुद्धा मी आपल्या साध्या डिशवॉश लिक्विडनीच क्लीन करते आहे. घासल्यानंतर चिमणीला पुसून सुद्धा घेते आणि यानंतर पुन्हा एकदा वॉटर व्हिनेगर यावरती स्प्रे करून पुन्हा चिमणी पुसून घेते. त्यानंतर किचनच्या बॅकस्प्लॅश टाईलसुद्धा मी डिशवॉश लिक्विड घेऊन स्क्रबरनेच याला छान घासून घेते. डेली मी यावरती वॉटर व्हिनेगर स्प्रे मारून ह्या क्लीन करते, पण आज थोडी डीप क्लिनिंग करते आहे म्हणून मी याला डिशवॉश लिक्विडने सुद्धा क्लीन करून घेते. सर्व घासून झाल्यानंतर याला कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतले. गॅसच्या ह्या प्लेट्स आणि स्टँडसुद्धा मी घासून धुवून पुसून घेतले आहे. यानंतर काउंटर टॉपला सुद्धा मी वॉटर व्हिनेगर स्प्रे करून स्वच्छ क्लीन करून घेते. आणि इथं चिमणीचे जे झाकण आणि ट्रे काढले होते त्यावरती सुद्धा खूप ऑइल होते, ते मी डिशवॉश लिक्विडनीच क्लीन करून घेते. यावरती खूप जास्त चिकटपणा असतो. चिकटपणा काय म्हणाल, ऑइलच साचलेले असते. त्यावरती एक्स्ट्रा डिशवॉश लिक्विड टाकून सुद्धा ते क्लीन होते. वेगळे काही क्लिनिंग सोल्युशन यूज करायची गरज नाही आहे. आणि आता हा ट्रे, यामध्ये सर्व ऑइल साठते. याला जर डायरेक्ट क्लीन करायला गेलं तर स्क्रबर घाण होऊन जाईल, म्हणून ट्रेमधील ऑइल मी आधी टिश्यू पेपरने क्लीन केले आणि मग नंतर त्याला स्क्रबरने घासून घेतले. याला सुद्धा धुवून उन्हामध्ये सुकायला घालेल. त्यानंतर ही विंडो, हिला सुद्धा मी वीकली क्लीन करत असते. या विंडोशी माझं काही वेगळंच नातं आहे. दिवसातून बऱ्याच वेळा मी या विंडोमधून बाहेर बघत असते, म्हणून मला ही नेहमी क्लीन पाहिजे असते. तुम्ही बघितलं असेल, या विंडोमध्ये सुद्धा मी ग्रॅनाइट लावून घेतला आहे, ज्यामुळे मला ती क्लीन करायला खूप इझी पडते. विंडोमध्ये सुद्धा मी वॉटर व्हिनेगर स्प्रे करून याला कपड्यांनी छान पुसून घेते. आणि आता विंडोमध्ये मी जे प्लांट्स ठेवले होते त्यांच्या जारला सुद्धा क्षाराचे डाग पडतात, त्यांना पण मी व्यवस्थित घासून घेते. ही विंडो माझ्या प्लांट्सचे प्रोपगेशन युनिट सुद्धा आहे. आणि आता हे डिशवॉश बॉटल होल्डर, याला सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. यामध्ये मी भांडे घासायचे स्क्रब ठेवत असते. ओल्या स्क्रबचे पाणी यामध्ये पडल्यामुळे याला सुद्धा चिकटपणा लागलेला असतो, तो इथं मी क्लीन करून घेते आहे. या होल्डरला मी गरजेनुसार क्लीन करत असते, कधी वीकली तर कधी मंथली. याला पण मी डिशवॉश लिक्विडनेच घासले आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर मला डिशवॉश लिक्विडची बॉटलसुद्धा क्लीन करायची आहे, म्हणून मी त्यातले लिक्विड घेऊन आधी बेसिन घासून घेते. बेसिन तर मी डेली भांडे घासल्यानंतर एकदा घासून घेते. डेली भांडी घासल्यानंतर सिंक क्लीन करताना मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं. सिंक क्लीन करताना त्यावरती असलेला नळसुद्धा मी क्लीन करून घेते. सिंक क्लीन करताना त्यामध्ये असलेली जाळीसुद्धा मी डेली क्लीन करून घेते. त्यानंतर डिशवॉश लिक्विड बॉटल आणि हँडवॉश बॉटल दोन्हींनासुद्धा मी स्वच्छ घासून घेते. त्यानंतर बेसिनसुद्धा क्लीन करून घेते. बेसिनच्या नळाला हा जो मी एक्सटेन्शन लावला आहे, यामुळे मला बेसिन क्लीन करायला खूप इझी होते. त्या एक्सटेन्शनमुळे पाणीसुद्धा खूप सेव्ह होते. आणि या बॉटलमध्ये मी आता डिशवॉश लिक्विड आणि हँडवॉश भरून ठेवते. मी किचनमध्ये आल्या आल्या हात धुते, म्हणून मला किचनमध्ये सुद्धा एक हँडवॉश लागतो. कोविडपासून ही एक चांगली सवय लागली आहे.
इथे मी डेकोरेशन म्हणून आर्टिफिशियल प्लांट्स यूज करून बघत होते. सध्या त्यामध्ये ठेवण्याची दुसरी गरजेची वस्तू आहे ती म्हणजे अव्यांच्या बॉटल धुण्यासाठीचे लिक्विड. इकडे हे चिमणीचे झाकणसुद्धा सुकलेले होते म्हणून मी झाकण आणि ट्रे आता लावून घेते. यानंतर आता किचनच्या ट्रॉल्यासुद्धा क्लीन करून घेते. किचनच्या ट्रॉल्या मी नेहमी वॉटर व्हिनेगरनेच क्लीन करते, कधीतरी कोलिन वगैरे पण यूज करते. मी इथं रफ अँड टफ यूजसाठी लॅमिनेट यूज केले आहे, पण लॅमिनेट खूप घाण होते. लॅमिनेटचे ऐवजी ॲक्रेलिक यूज केले असते तर बरे पडले असते. बऱ्याच गोष्टी ह्या यूज केल्यानंतर कळायला लागतात. लॅमिनेट आणि ॲक्रेलिकबद्दल सर्वांचे मिक्स ओपिनियन होते, पण मला विचाराल तर ॲक्रेलिक बेस्ट आहे. माझे बेडरूमचे वॉर्डरोब ॲक्रेलिकचे आहेत, ते कधीच घाण होत नाही आणि लॅमिनेटला नुसता हात जरी लागला तरी त्याच्यावरती ओळखू येतो. त्यानंतर आता मी हा बॉक्स पूर्ण क्लीन करून घेते. आता मिक्सर बाहेर काढलेच आहे तर याला सुद्धा क्लीन करून घेते. बघू शकता किती घाण झाले आहे हे. याला क्लीन करायला फार मी काही वेगळे करत नाही. यावरती वॉटर व्हिनेगर स्प्रे करून ह्याला फक्त नीट पुसून घेते आणि हा जो आतमध्ये कचरा अडकला आहे त्याला ब्रशनी व्यवस्थित क्लीन करून त्याला सुद्धा पुसून घेते. मिक्सरला फक्त मी ओल्या कपड्यानेच पुसते. यावरती आपण फारसे पाणी टाकू शकत नाही आणि मला फारसा त्याचा अंदाजसुद्धा नाही आहे, म्हणून मी नेहमी ओल्या कपड्यानेच पुसून घेते. मिक्सरच्या खाली खूप घाण साचते म्हणून मी त्याखाली केक खालचा कार्डबोर्ड यूज केला आहे. इथे सुद्धा मी ट्रान्सपरंट प्लॅस्टिकची शीट ठेवली होती, त्यामुळे हे क्लीन करायला खूप इझी पडते. आणि आता इथे सुद्धा वॉटर व्हिनेगरचा स्प्रे करून याला व्यवस्थित नीट पुसून घेते. ही प्लॅस्टिक शीटसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून इथे लावते आहे. आणि आता सर्व क्लिनिंग झाली आहे आणि आता मी माझा दुपारचा चहा आरामात पिऊन घेते. हाच माझा मी टाईम आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला अजून भरपूर काही ॲड करायचे होते पण व्हिडिओ लांब होत होता म्हणून राहून गेले. पण नेक्स्ट व्हिडिओ बनवायलाच मी यावरती. आणि जर तुमच्याकडे माझ्यासाठी काही सजेशन असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी ते नक्की ट्राय करेल. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.